नमस्कार मंडळी. आजचा दिवस मार्केटहून आलेलो आहे आणि मार्केटहून आल्यानंतर आता तुम्हाला दाखवतो काय आलेलं आहे. मार्केटहून आल्यानंतर म्हणजे मीच घेऊन आलेलो आहे. जळगावहून आपल्याला आलेलं आहे, हे बघा, चवळीच म्हणता का, चवळी आली आहे. आणि आल्या आहे कैऱ्या आल्या, कैऱ्या. या सीझन संपल्यानंतर आपण कैऱ्या बोलवल्या आहे आणि आपल्याला आता लोणचं करायचंय. सीझन संपल्यानंतर म्हणजे पावसाळा अर्धा संपला, पावसाळा तेव्हा आपल्याला आहे ना कैऱ्या करायचंय. आणि घरी आल्यानंतर मी आज पहिल्यांदा असं नोटीस केलं की मला कोमल आहे ना आल्याला काजू देत होती. हे बघा, काजू देत होते. मग मी विचार केला आज कस काय देते काजू, कस काय देते. ते ना ओले आपलं पाण्यावर ठेवता ना रात्रभर तसे. पण मला हे कळालं नाही, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ते कलर व्हाईट होतो, याचा कलर असा असा कस काय झाला याचा कलर. हा, मग असे खराब झालेले वस्तू मला ही कोमल देते खायला. कोमल नाही म्हणत, मग काय म्हणता? ते चांगलं आहे. मी चांगलं नाही म्हणजे काही काय प्रेमाची कलर बदलला ना म्हणून ती मला आता खायला देते. तर वाईट असते तिने खाऊन घेतले असं असते. काही नाही. हा, खरं सांग कोमल, खरं सांग. खरं ना. काबी का करणार का? गेली. कोमल, तू काय काम करते? तू कामच करते का दिवसभर? राजाची तुमसे दिल लगाने की सजा है, राजा जी तुमसे. मी भी काम करतो. मग तुम्ही पण म्हणा ना. रानी जी तुमसे दिल लगाने की सजा है. पाहिलं का, जसं बाई म्हणते तसा माणूस बी म्हणू शकतो. बरोबर आहे का नाही? आपण काम कोणासाठी करतो? घरच्यांसाठीच काम करतो ना आपण. मग पैसे मिळाले सही पकडी हो. काय? काही नाही ना. लिंबू 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 मला मारिला ग, लिंबू मला मारिला. कोमल, आज काय प्लॅन आहे? आज प्लॅन असा आहे की आम्हाला स्वयंपाकच नाही करायचा आहे. का बरं? आज आम्हाला लय कंटाळा. कसं आलंय कंटाळा? असं कंटाळा आलाय. असं कंटाळा आलाय का? असा असं मला हो. आज आम्हाला खायचं होतं काळ्या मसाल्याची उडीदाची डाळ. हा, पण तुम्ही आमचा सगळा प्लॅन केलाय चौपट. आणि आता काय करायचंय? आता तुम्हाला खायचंय नॉनव्हेज पुलाव. पुलाव खायचा आज आपल्याला. पुलाव खायचा आहे असा मस्त दाबून पुलाव खायचा. आता एक नंबर असा लसलशीत पुलाव करायला लावतो आता. त्यामुळे आमचा प्लॅन खराब झालेला आहे. हा? तुमच्यामुळे. अरे, माझ्यामुळे. आज कोमल आहे ना, कोमल आज कोमल मार खाणार आहे. मार. क्यू? आज कोमलला मला असं मारूशी वाटतंय. नका मारू मला. मार. आज कोमल आणि माझ्यामध्ये जोरदार भांडण होणार आहे. कोमल, खाऊशी नाही वाटत आहे, तुम्ही मला खाऊच मी नका. तुमचं होऊ का? नका बघा मी चावून. माझ्या अत्याचार बा काय कर व्हिडिओ मध्ये आधी लगेच नाही सांगत. मी आता मोठी झाली, मी आता चावत नाही. मग काय करते? पाहिजे का मला चावलं? इथं पा, तुम्हाला दाखवतो. इकडे इकडे पा, इकडे पा, इकडे. मी आता मोठी झाली, मी नाही चावत आता. मग काय करते तू? चावत मी नाही काहीच नाही करत. मी गप्प बसते. तू गप्प बसते? मी गप्प अशा कशा गप्प बसते तर? मी गप्प बसते. अशा बसणं मला आपल्याला मी भांडणं आता करायचे भाऊ. नका. आज आपले भांडणं व्हायला पाहिजे की नका. नाही? आज रविवार आहे, आज भांडणांना सुट्टी आहे. आज सुट्टी आज सुट्टी. लाईव्हच्या दिवशी जास्त भांडणं होता बाई. रविवारी कारण सुट्टी की राहते. नाही, हो. कारण की बाई आहे ना, बाईला रविवारची काय काम नसतं ना. रविवारी काही काम नसतं. सुट्टी लागते सगळ्यांना. अभी हम सच में कुछ काम नहीं करेंगे. मी आईंना पण सांगून दिला, आज आम्ही दोघं तिघ जण सुट्टीवर चालले. तुम्ही दोघं तिघ का? हो. मग मी चाललो बाहेर खायला. चालन ना? नुसते बाहेर 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 बाहेर. किती बाहेरचं खाता तुम्ही? एवढं बाहेरचं खाणं चांगलं नसतं. पाहिलं ना माझ्यावर सासरवास किती आहे? तुम्ही बघू शकता. मला लई ताण आहे. हा, रोज रोज बाहेरचं खातात. किती ते ताण फक्त देते मला व्हिडिओमध्ये दिसत नाही. हा, व्हिडिओ मध्ये दिसत नाही. लय ताण देता होय घरामध्ये. जगणं मुश्किल करून टाकलंय माझं झालं बरं का यांनी. तुम्हाला सांगली ना झुमका भाकर द्यायला पाहिजे. झुमका भाकर माहिती का? पब्लिक तुम्हाला माहिती झुमका भाकर काय राहते? काय राहते सांग बरं का? झुमका भाकर म्हणजे पिठलं आहे, पिठल्याला झुमका म्हणता. ते आहे ना आपल्याला खानदेशी शब्द आहे तो झुमका म्हणून. आणि ते असं वेगळ्या प्रकारचं करतं. वेगळ्या प्रकार म्हणजे थोडा वेगळा प्रकार राहतो. हे बघ, हे बघ
खराब वस्तू मला खाऊ घातली, खराब. खराब नाहीये, चांगली. जर उद्याच्या दिवशी जर मला फूड पॉइझनिंग वगैरे काही झालं ना, जर मला उद्याच्या दिवशी फूड पॉइझनिंग वगैरे काही झालं तर कोमल जबाबदार राहणार बरं का या गोष्टीसाठी. या गोष्टीसाठी कोमल जबाबदार राहणार. पळू नको तू व्हिडिओ मध्ये, पब्लिकला दाखव. बळजबरी माझ्या तोंडामध्ये घातलेलं आहे, बळजबरी. जर मी आजारी पडलो तर डायरेक्ट कोमलवर FIR करून द्यायची, बिंदास पोलीस केस लिहून द्यायचे तुम्ही. पोलीस केस लिहायची ना, मी कागद देते, पेन देते, लिहून द्या पोलीस केस. मी आजारी पडणार मला वाटतंय बे. मग चिकन नका खाऊ ना, आता मी पहिलं खाऊन घेतलं म्हणून हे बी खाऊन घेतो. नॉनव्हेज खाऊ नका म्हणजे तुम्ही आजारी नाही पडणार. कोणतरी आपल्या लाईफ मध्ये वैरीण आलेलं आहे. कोण आलंय? वैरीण आलेलं आहे. हे काय राहतं? वैरीण माहित नाही का? काय राहतं? वैरीण माहित नाही. इकडे काय राहतं? वैरीण आहे कोणतरी बरं आपलं, आपल्या खाऊ देत नाही आपल्याला. बर. पाहिलं ना मी बोललो ना, ते बी राहत नाही. हे बा मी खाऊ घालतोय करा आठवत. काय पाहिलं ना ना, हे बघा नाही का आपले. नाही आवडत. ठीक आहे बदाम बदाम द्या. हा. ठीक आहे बदाम खाऊ घालतोय. अरे बदाम खाऊ घालतोय ना. हात डोळे बंद कर, डोळे बंद कर, डोळे बंद कर. डोळे बंद कर, डोळे बंद कर. अरे बदाम आहे बदाम, डोळे बंद कर. इकडे हात तर काढ. डोळे कोमल, बदाम मला खायचंय. मग दोघं तुम्ही खाऊ. नाही थांबा तुम्हाला दाखवतो. आजपासून आलेल्या कैऱ्या, आणि कैऱ्या आल्या म्हणजे आपलं काय करायचं, लोणचं करायला सुरुवात. कैऱ्या पहिले ओल्या करायच्या, 1 तास ओल्या करायला ठेवायच्या. अशा ओल्या केल्यानंतर हे बघा आता आम्ही काय करतोय, पुसतोय. आता असं पुसून घ्यायचं एकदम कोरड्या खट, असं सणामध्ये असं कोरड्या करून घ्यायच्या. कोरड्या केल्यानंतर आता ते जाणार फोडायला. अशा थांबा. अशाचे कोरड्या फोड. केल्यानंतर त्यांना असं पप्पा काय तसं त्यांची नाके तोडून टाकायचे. हा, हे खानदेशी पद्धतीने लोणचं दाखवतो. हे आमचं खानदेशी पद्धतीचं लोणचं. हो, आणि इकडे आई कैऱ्या धुताय, इकडे हे पुसताय आणि पप्पा त्याचे नाके काढताय. आणि हे काढल्यानंतर सगळ्यात आधी माणसांना कामाला लावता लोणचं करायला. माणसं जर कामाला लागले तर तरच लोणचं होतं, चव होती. नाही तर होणार नाही. माणसांच्या हाताला चव जास्त राहते म्हणून लोणचं चविष्ट होतं. आज आम्ही भाजीपाला पण बघा किती आणलेला आहे, अजून तो निवडायचा बाकी आहे. आता कैऱ्या वगैरे फोडून झाल्याय. कैऱ्या सकाळी फोडून आणल्यानंतर त्यांना अशा वाळत टाकलं त्या फॅन खाली. आता त्या सुकल्याय. आता आई आणि हे त्यांना पुसताय, म्हणजे त्याची जी घाण वगैरे ना, ते सगळं असं कोरडी करून घ्यायची. ती घाण सगळी काढून घ्यायची आणि असे एका कोरड्या भांड्यात काढायचे त्यांना, आणि ज्या पिकलेल्या असतात त्या साईडला काढून घ्यायच्या. कसं वाटतंय? काय नाही, हे फक्त आहे ना कष्टाचं काम नाहीये, पण बसून बसून बोर व्हायचं काम आहे. पण हे करावंच लागतं. हे जर केलं नाही चवीसाठी. तर चव येणार नाही, अशी गोष्ट आहे. आणि हे ओलं पण नाही करायचं, त्याच्यावर पाणी वगैरे काहीच टाकावं नाही, म्हणजे पाणी थेंब बी नाही तर बुरशी लागून जाते. ओके. हो, मला आता एवढं एक्सपिरियन्स आलेला आहे. किती लोणचं टाकलं यांनी? दरवर्षी तोच टाकतोय. बरोबर. बरोबर. तेच म्हटलं. दरवर्षी त्याच्याच हातचं लोणचं राहतं. खूप छान लोणचं तयार करतो. आता बघू या वर्षी कशी चव लागते यांच्या लोणच्याची. जर आता जास्त ह्या ज्या पिकलेल्या आहेत ना, याच्यामधून अशी एक उचलायची आणि तोंडात टाकायची. आणि खाऊन घ्यायची, खाऊन अशी घ्यायची. छान लागते की कैरी कशी, त्याच्यावरून समजतं ते आपल्याला. हा, कशी गाईल मस्त. अजून एक खाऊ मग. असं आहे का? वा. तर आता लोणचं बनवायला सुरुवात केली. काय काय घेतलंय? ही मोहरी डाळ आहे, धना पावडर, हळद, लाल मिरची, हे सोप थोडस जाड. हे आपण किती किलोचं करतोय? आपण 5 किलोचं आहे. त्याला 5 किती किलो आहे? फोडून वगैरे 4च्या आसपास येतं ते. मग हे त्याला किती प्रमाणात घेतलंय? हे पावशेर मोहरी डाळ 5 घेतलेली. किलोला? हा, 5 किलोला. ज्याला कोणाला थोडंफार मटेरियल जास्त लागलं किंवा कमी लागलं त्या हिशोबाने टाकायचं. मी पावशेर घेते 5 किलोला. आणि हे 125 ग्रॅम असते शोप. परत यात लसण आहे, लसण घेतलेला आहे. तो थोडासा जाड मोठा लसण मिक्सर मधून थोडा काढून घ्यायचा.
ते पण थोडं मिक्सर मधून जाळवारी काढून घ्यायचं. हे मेथी दाणे ते किती घेतले? मेथी दाणे असे थोडेसे वांगे. थोडे अंदाजे. हे काय? ते मिरेपूड. लवंग आणि मिरेपूड. लोंग आणि मिरेपूड ते किती घेतले ते? ते 10 रुपयाचे. म्हणजे 10 ग्रॅम. हा गोड 1 किलो. ज्याला आंबट लागत असेल त्याने गोड टाकायचा. नाही. हे मिरची पावडर आपल्या सोयीनुसार आणि मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं. पण आपल्या चवीनुसार टाकायचं. हिंग पावडर. आय डबल रुमाल घ्या ना. टाकायचं आणि थोडं थोडं हलवायचं. तेल टाकल्यानंतर असं होतंय ते सगळं मिक्स करून घ्यायचं एकत्र असं. हिंगाचा वास येतो. हो. येतो. हो. तुम्हाला आता वाटत असेल की एवढं तेल टाकलंय, पण जसं जसं फुलेल तसं तसं तेल कमी होईल. मी ते लोणच्याला थोडं तेल बरंच पाहिजे तेव्हा ते चांगलं लागतं. नाही तर शेवटी पूर्ण कोरडं होऊन जातं. आता जेव्हा कैऱ्या होत्या दाखवा म्हणजे. हा मसाला तुम्हाला दाखवला होता पहिल्या व्हिडिओ मध्ये कसा करता. त्याच्यामध्ये आता मम्मी गोड आहे ना हे आंबट आहे का? हे पप्पाचं आंबट लोणचं आहे. आणि गोड कोणचं आहे मग आपलं? याच्यात आता गोड नंतर टाकायचं. फक्त गोड नंतर टाकायचा. याच्यामध्ये आता हे मिक्स करायचं पहिले आणि मग नंतर गुळ टाकायचा असं आहे. पप्पांना आंबट आवडतं, आम्हाला काय आंबट आवडत नाही. आय हाय आय हाय. पप्पांसाठी एवढं आणि आमच्या 5 जणांसाठी एवढं, 4 जणांसाठी. कारण की आम्ही लोणचंच खात नाही. मला आता आंबट आवडतंय. आंबट आवडतं. आमशेल आता बा मम्मी लगेच भरून घेते. जास्त वेळ काय ठेवलं नाही मम्मीने, कारण ते पप्पांचं होतं म्हणून. आता मम्मीचं राहिलं तर मम्मी जास्त वेळ ठेवा ते. त्याला पुरायला 2-3 दिवस लागतील. आता याला मुरायला 2-3 दिवस लागतील. हे आपण उद्या बी टाकू शकत होतो, फक्त केवळ गावरं टाकलं नाही आपण उद्या. सांग बर का? पप्पा म्हणे की ती कैरी एकदम अशी वाळून जाते, तिने आवडत नाही पप्पाला तुम्हाला तर तसंच आवडतं वाळेल. नाही. मग कशी आवडते? अशी आसून गेले होते मागच्या वेळेस. वातडी होती लय. तुम्हाला एकदम मग वातडीच आवडते ना तुम्हाला तर? शेवट शेवट अरे आवडते. ते कोरडी आवडते, वातडी नाही आवडत दादा. कोरडी आवडते पप्पांना. हा. चला ठीक आहे. मम्मी काय बरं वाटतच नाही तुला? नाही आज जरा मम्मी नजर लागली. मम्मी आशांना बी नजर लागती का? नजर नाही आशांना म्हणजे कशांना? खडूस आणणं. खडूस आणला. खडूस तुझ्या नजरेत खडूस आहे ना. खडस बाई खडस. आता आपल्याला गोड लागते म्हणून गोड साठी पहा मम्मी काय करते, गोड मिक्स करते. मम्मी एकदम गोड व्हायला पाहिजे बरं का. गोड जर नाही झालं मग डायरेक्ट कोमलला बोलणे बसते ना. माझा काय संबंध? तुझ्या कशा म्हणता? तुझ्या क्यों तोडा? तुझ्या किंवा तोला काही बी सांगतो का माझ्यावर? कोमललाच बोलीन भाऊ. का रे दीदी? कोमललाच बोलीन मी. मी वाचते आता काय अवस्थेचे म्हणून. जाऊ द्या. आता गुळ मस्त मीठ करून द्यायचा. कसं मम्मी तू एक खरं सांग, ज्या लोकांना कडू आवडतं असं आंबट उंबट आवडतं ते आंबट राहतं ना. म्हणजे का पप्पा आपण दोघं आंबट आहे. एका फ्रेम मध्ये बरोबर दोघं आलेले आंबट लोक. दोघं एका फ्रेम मध्ये 2 आंबट लोक. भेटे तुला दाखवतो मी थांब. आणि तिसरी थोडी येते म्हणजे तिसरी मग खडूस. तुला दाखवतो मी थांब. तिसरी खडूस बाई बी येते त्याच्यात. आमच्या आणि दोघांना चौथी थोडी येते. चौथी छोटी बाई येते. छोटी बनायचं काय? छोटी बच्ची ओके. आमच्या दोघांसारखं प्रेमळ कोणी नाही माहिती. चला जाऊ द्या. अशा पद्धतीने आता आपल्या कैऱ्या टाकलेल्या आहे आणि थोडा मोरू द्यायचं आहे. काव काय करताय? हिशोब चालू आहे. किती दिवसापासून बाकी? 7 दिवसापासून. एवढे लेट का हो यावेळेस? इच्छा होती? यावेळेस इच्छा होत नव्हती. माल कमी जातोय, इच्छा होत नाहीये. हा का? हो. मला असं वाटतं कालच्या ब्लॉग मध्ये कोणीतरी काहीतरी बोललं होतं. शांत बैस. ना बोलायचं नाही. ना बोलायचं नाही. ना हमारे पास व्हिडिओ भी है. आई हे कालच्या ब्लॉग मध्ये काय बोलले होते बाहेरचं लोखंड?
हा ते पडले नाही ते कुठं विकलं त्याने मग आता काय करायचं? ते दाखव ना ऑडियन्सला दाखव. ते आता नेमकी बाहेर आणणार तर दिसणार नाही, पण मग आता काय करायचं? तो सांग त्याला मी बोललो होतो त्या दिवशी देऊन टाक, नाही दिला. आता पैसे म्हणून तुझं हे करीत. का मला एक सॉन्ग आठवतंय तुमच्यासाठी. मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या जुलूम किया जाए, बोलले का? जुलीम की जुलाम जुलीम जुलूम जुलाब किया जाए. शिक ते. काहीतरी आहे. करा मग आता हिशोब. आता हिशोब करतो, 7 दिवसाचा काय? हिशोब करतो आणि मग आपण चालेल. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट, झोपा तुम्ही. झोपा आता तुम्ही.